अरे साधी नाही माझी मॉडेल आहे, तिच्या नाकात नकली डोळ्यात वागले. अरे माझी पण अप्सरा चंद्रावाणी म्हणून तिच्यासाठी मी पण लय पागले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विशाल उर्फेच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज विशाल उर्फे घेऊन गेला बायकोला पिक्चर बघण्यासाठी. आता तुम्ही म्हणता कोणता मूवी, तर आम्ही गेलो होतो नुकताच रिलीज झालेला आपला नरसिंहा मूवी. मित्रांनो, बायकोला मूवीला घेऊन जायचं म्हणल्यावर बायकोच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आणि हाच आनंद बायकोच्या चेहऱ्यावर टिकवायचा असेल तर बायकोला कायम नेहमी बाहेर फिरायला घेऊन जायला लागतं. आम्ही बुक केला होता नरसिंहा मूवी 3D मध्ये, त्याच्यामुळे आम्ही जरा वेळ थांबलो. लाईनीत लागल्यानंतर आम्हाला भेटला 3D ग्लास. आमच्या हातात 3D चा ग्लास भेटल्यानंतर आम्ही लगेच कसं काय शांत राहणार. बायकोने तर घेतला चष्मा आणि लगेच लावला डोळ्याला. स्टाईल मारत आम्ही केली दोघांनी थिएटर मध्ये एंट्री आणि थोड्याच वेळात आमच्या नरसिंहा मूवीची झाली सुरुवात. ही कथा आहे लहानशा भक्त प्रल्हादाची. तो आपल्या वडिलांच्या अत्याचाराविरुद्ध एकट्याने फक्त विष्णूच्या भक्तीच्या जोरावर उभा राहिला आणि त्याच्या निष्ठेमुळे भगवान विष्णूने घेतलेला नरसिंह अवतार म्हणजेच या मूवीचे मुख्य आकर्षण. खरं तर या मूवीमध्ये भक्त प्रल्हादाची भूमिका हृदयस्पर्शी आहे आणि हिरण्यकश्यप या खलनायकाची भूमिका ताकदीची उभी केली आहे. या मूवीमध्ये खरी तर मज्जा जेव्हा येते तेव्हा नरसिंह देवाची खरी एंट्री होते. अंगावर अगदी शहारेच येतात आणि त्याचबरोबर जे बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी यूज केलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला तर एकदम भारीच फील येऊन जाईल. माझं मत असं आहे की हा केवळ एक चित्रपट नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. छोट्या आणि मोठ्यांनाही आवडेल असा. मित्रांनो, तुम्ही हा मूवी पाहिलात का? भक्त प्रल्हादाच्या श्रद्धेने तुम्हालाही भारावून टाकलं का? मित्रांनो, नक्कीच कमेंट करून तुमचं मत लिहा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय.